हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त अशी कढी आणि त्याच्यासोबत भजीसुद्धा पाहणार आहोत. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर तुम्ही हे कढी आणि भजी एकदा नक्की करून पहा. खूप मस्त टेस्टी असे तयार होतात. उन्हाळ्यामध्ये भाजीला काही नसेल तर या पद्धतीने नक्की करून पहा. तर इथं मी कढी आणि भजीचं वाटण करणार आहोत. तर इथं मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसणीच्या पाकळ्या आणि 1 चमचा भरून जिरे, भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये आपल्याला ह्याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे. तर हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि यामधील निम्मी कोथिंबीर मी यामध्ये घातलेली आहे. आता आपण हे जाडसर वाटण करून घेऊया. तर इथं आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर इथं मी एक कटोरी घेऊन त्यामध्ये 1 वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे बेसन पीठ मी आधीच चाळून घेतलेलं आहे. तर यामध्येच मी एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक. तर आता आपल्याला इथं गोल भजी बनवायचे आहेत, त्यासाठी कांदा बारीकच चिरायचा आहे. तर इथं मी जे आपण वाटण करून घेतलं ते 1 चमचा भरून वाटण टाकलेलं आहे. 1 चमचा भरून ओवा घालायचा आहे, म्हणजे पचायला सुद्धा आपले भजे हलके होतात. तर 1 चमचा ओवा मी हातावरती थोडासा क्रश करून टाकलेला आहे. इथं परत थोडीशी कोथिंबीर घालून घेतली. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा इतका सोडा घालायचा आहे. तर आता आपण हे अगोदर आपल्या कांदा आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया. नंतरनं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे. भज्यामध्ये कधीही हळद घालायची नाही, तर आपले भजे लालसर होतात. तर तुम्हाला हॉटेलवर सुद्धा कधी खाल्ले असतील तर तुमच्या लक्षात येतच असेल, तर हॉटेलमधल्या भज्याला अजिबात सुद्धा हळद नसते. तर याप्रमाणेच आपल्याला हे पीठ छान असं मऊसूद मळून घ्यायचं आहे. खूप घट्ट नाही किंवा खूप पातळही नाही. तर आपल्याला याचे लगेच भजे करायचे आहेत. अगदी 5 मिनटं मी हे असंच ठेवलं. नंतर नाही इथे मी गॅसवरती लोखंडी कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये भरपूर असं तेल तापत ठेवायचं आहे. आपलं तेल छान असं तापलं की यामध्ये आपण भजे सोडून घेऊया. आपलं तेल खूपही कडकडीत तापवायचं नाही, तर आपले भजे वरून करपतात आणि आतून कच्चेच राहतात. यासाठी मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भजे छान असे तळून घ्यायचे आहेत. तर इथे पहा, मी हे सर्व भजे यामध्ये सोडून घेतले. नंतरनं 2 ते 3 मिनिट झाल्यानंतरनं आपण हे असे पलटून घेतलेले आहेत. तर असे मस्त आपण हे भजे तळून काढायचे आहेत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. भाजीला काय नसेल तर दुपारच्या वेळेस पटकन आपण कढी आणि हे भजे एकदम भन्नाट असा बेत होतो आपला हा. तर इथे पहा, मी या पद्धतीनेच हे भजे छान असे तांबूस रंगावरती तळून घेतलेले आहेत. अगदी आपले हे भजे गोल गरगरीत झालेले आहेत. तर तुम्हाला याची एक टिप सांगते. तर आपण हे भजे अशी गोलच कढई वापरायची आहे, म्हणजे आपले भजे छान असे गोल गरगरीत होतात. तर तुम्ही इथं सपाट बुडाची कढई वापरली तर आपले भजे चपटे होतात. त्यासाठी इथं गोल आकाराचीच कढई वापरायची आहे, खोलगट. तर इथे पहा, अगदी गाड्यावर मिळतात अगदी त्या पद्धतीचे आपले हे भजे झालेले आहेत. तर इथे आपले भजे असे छान असे तळून झाले की मी एका ताटामध्ये काढून घेते पहा. तर याचप्रमाणे मी दुसरी ही बॅच या तेलामध्ये छान अशी सोडून घेणार आहे. उलटपुलट करत आपण हे सुद्धा भजे छान असे खरपूस रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तर आपले हे सुद्धा भजे तळून झालेले आहेत आता. तर हे सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेते. तर आता आपले भजे झालेले आहेत. तर इथं मी गॅस बंद करून घेणार आहे. तर इथे पहा, आपले हे भजे सुद्धा एकदम मऊसूद असे झालेले आहेत. अगदी मऊसूद जाळीदार असे तयार झालेले आहेत. इथे पहा, तुम्हाला दिसतच असेल. तर अगदी गाड्यावरती मिळतात अगदी त्या पद्धतीचे आपले हे भजे झालेले आहेत. तर इथं आपल्याला आता कढी बनवायची आहे. त्यासाठी मी इथं ताक घेतलेलं आहे. तुम्ही इथं दहीसुद्धा वापरू शकता. तर या ताकामध्ये मी 3 चमचे भरून बेसन पीठ घातलेलं आहे. आता आपल्याला या बेसन पिठाच्या गाठी गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत. तर विस्करच्या मदतीने मी हे छान असं फेटून घेते, म्हणजे यामधील सर्व गाठी छान अशा मोडतात. तर आपण जसं रवीने अगदी घुसळतो त्याप्रमाणेच मी विस्करणे हे ताक घुसळून घेतलेलं आहे, म्हणजे यामधील गाठी पूर्ण अशा मोडतात.
तर इथे पहा आपल्या या गाठी सर्व मोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्या कढीला फोडणी घालायची आहे. तर इथे मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळी भरून तेल घातलेलं आहे. तर आपल्याला कढीला लसूण खुडूनच घालायचं आहे. तर इथं मी लसणाच्या पाकळ्या छान अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. नंतर यामध्ये 1 चमचा भरून मोहरी, 1 चमचा भरून जिरे, 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. कढीमध्ये कढीपत्ता नसेल तर ती कढी काय, तर इथं मी भरपूर असा कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्त्याने आपल्या कढीला छान अशी टेस्ट येते. आपण जे वाटण करून घेतलं ते सुद्धा मी या कढईमध्ये वापरणार आहे. तर आपण दोन्हीचे मिळून वाटण केलं होतं. तर इथं मला थोडीशी झणझणीत कढी आवडते, त्यासाठी मी इथं 1/4 चमचा भरून हे वाटण घातलेलं आहे हिरव्या मिरचीचं. व्यवस्थित असं छान कच्चेपणा जाईपर्यंत ते वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे. आता आपण हळदसुद्धा आपली व्यवस्थित अशी यामध्ये परतून घ्यायची. नंतर यामध्ये आपण जे ताक घुसळून घेतलं ते ताक यामध्ये वतायचं आहे. तर तुम्ही ताकाच्या ऐवजी दह्याची सुद्धा कढी करू शकता. दह्याची सुद्धा कढी एक छान अशी मस्त होते. फक्त दही आणि बेसन पीठ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर इथं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. तर आपल्याला यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. तर इथे पहा आपल्या कढीला छान अशी उकळी फुटत आहे. तर छान अशी बारीक गॅसवरती ही थोड्या वेळ उकळून द्यायची. नंतर यामध्ये आपल्याला भजे सोडून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्हाला दिसत असेल आपली कढी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे आणि आपली कढी अजिबात सुद्धा फुटलेली नाही. तर यामध्ये मी भजे सोडून घेतलेले आहेत. तर भजे सोडल्यानंतर आपली 1 नंबर अशी कढी लागते. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा हे कढी भजे एकदा नक्की करून पहा आणि तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. तर ही कढी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा इंद्रायणी तांदळाच्या भातासोबत 1 नंबर अशी लागते. तर इथे पहा आपली कढीसुद्धा 1 नंबर झालेली आहे आणि भजेसुद्धा खूप छान त्यामध्ये भिजलेले आहेत. तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.